आषाढी वारीच्या निमित्तानं श्री क्षेत्र देहू येथून जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांनी पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान केले। पालखी आणि पायी वारीत मोठ्या संख्येनं सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांचा विचार करता पालखी मार्गातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत। पण वाहतूक बदलाला न जुमानता एका महिलेनं पिंपरी चिंचवडमध्ये पोलिसांशी हुज्जत घातली। एवढंच नव्हे तर रस्त्यात झोपून धिंगाणा घातला आणि अखेर पोलिसांनी लावलेले बॅरिगेड्स उडवून ती कार घेऊन निघून गेली। याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय। जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांनी बुधवारी पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान केलं। पालखी पुण्याच्या दिशेनं येणार असल्यानं पिंपरी चिंचवड आणि पुण्यातील पालखी मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे। प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन पोलीस प्रशासनानं केलंय। पिंपरी चिंचवडमध्ये पालखी मार्गासाठी पोलिसांनी बॅरिगेड्स लावून रस्ता बंद केला असताना एका महिलेनं पोलिसांशी हुज्जत घातली। शेवटी वाहतूक नियोजनासाठी पोलिसांकडून उभारण्यात आलेले बॅरिकेड्स तोडून महिलेनं कार थेट पालखी मार्गावर घुसवल्यानं काही काळ सुरक्षा व्यवस्थेत गोंधळ उडाला होता। दरम्यान या व्हिडिओमध्ये संबंधित महिला ही पोलिसांना फक्त तुमचंच काम महत्त्वाचं आहे का? मला लोकांना ड्रायव्हिंग शिकवायचंय, त्यांचे पैसे घेतले आहेत, मला जाऊ द्या, हवं तर मला जेलमध्ये टाका असं म्हणत वाद घालत होती। काही वेळ निषेध म्हणून महिला रस्त्यावरही झोपली। त्यानंतर कारमध्ये बसून तिनं पोलीस बॅरिकेड तोडले आणि पोलिसांच्या वारंवार इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करत पालखी मार्गावर कार घुसवली। व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये महिला बॅरिकेड ओलांडल्यानंतरही भरधाव वेगानं गाडी चालवत असल्याचं दिसतंय। तुमची कामं महत्वाची आहेत, माझी नाही आहेत। लोकांचे पैसे घेतलेले आहेत मी। आपल्याला गाड्या सोडा लोक थांबतात, थांबू देतात। चला आपण आपल्याला उडवून घेऊन जा। आपल्याला उडवतं द्या ना, यामध्ये या उडवते का? अहो माणसाहेब